या गोंदियाकडे माझा पहिली वेळ प्रोग्राम आहे, प्रथम आहे. गोंदियाच्या पुढे गेलो छत्तीसगड भिलाईला कार्यक्रम जय भीम मेळामध्ये झालेला आता. बरेचसे प्रोग्राम पूर्ण महाराष्ट्रात प्रोग्राम करतो आणि म्हणून कारण की आज मी ऐकलेलं होतं की दीदी अंजली भारती समाज प्रबोधन करतात. आज मला बरोबर कारण मी चॅलेंज घेत आहो. मी अगोदरच सांगितलं आज जर दीदी अंजली भारतीने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले तर आजच मी अंजली भारतींना गुरु मानतो. आजच गुरु मानणार जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. कारण त्यांनी म्हटलं की स्वतःची गीतं गायले पाहिजे. हे माझं आता मी स्वतःच गाणार आहे. मी नाव ऐकलेलं आहे भीमाची वाघीण म्हणतात, भीमाची नागिन म्हणतात, बरोबर आहे. आणि म्हणून म्हटलेलं बांधवांनो चित्रपट मध्ये नायक पाहिजे. दीदीबाई चित्रपट मध्ये अरे चित्रपट मध्ये नायक पाहिजे, चित्रपट मध्ये खलनायक सुद्धा पाहिजे. वाह नायक पाहिजे खलनायक पाहिजे, बरोबर. चित्रपट मध्ये नायक पाहिजे, अरे चित्रपट मध्ये खलनायक पाहिजे, अरे समाजाच्या व्यक्ती लायक पाहिजे आणि समाज प्रबोधन करणारा बाई माझ्यासारखा गायक पाहिजे. प्रबोधन करण्यासाठी माझ्यासारखा गायक पाहिजे पाहिजे. नवरा बायकोची संसारामध्ये जोड पाहिजे. नवरा बायकोची एका चाकाचा रथ कधी भगत नाही, पळत नाही. नवरा बायकोची संसारामध्ये जोड पाहिजे. बोलताना शब्दामध्ये गोड पाहिजे, अरे गीत गाताना गाण्यामध्ये मूड पाहिजे आणि सवाल जवाबाची बाई मला आज तोड पाहिजे. मला तोड पाहिजे पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे बांधवांनो दीदी अंजली भारती विरुद्ध विनोद इंगळे. आणि म्हणून अगाई कबाई माझा हा प्रश्न बघा. गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या बांधवांनो. एका शब्दाकडे लक्ष असू द्यावं कारण चॅलेंज घेतलेलं आहे. आणि म्हणून अगाई कबाई माझा हा प्रश्न कुठे वग ध्यानात. ऐक बाई माझा हा प्रश्न कुठे वग ध्यानात. ऐक बाई माझा हा प्रश्न तू ठेव ग ध्यानात. रमाईच्या माहेरचे नाव सांग्या जनात.
शब्दाकडे लक्ष असू द्यावं. सांग सिद्धार्थाचे अडनाव, सांग सिद्धार्थाचे अडनाव, सांग भीमाचे मूळचे गाव, तुला असू दे सर्व ठाव, तुला असू दे सर्व ठाव, तुझं भीमावर ठेव. इतिहास थोडं वाचून बघा, इतिहास थोडं वाचून बघा, कुठे बघा मनात, कुठे बघा मनात. दीदी हे माझंच गाणं आहे, आता दुसऱ्याचं गाणं आहे, माझं गाणं आहे. आणि म्हणून रमाईच्या माहेरचे नाव सांगितलं. तथागत म्हणजे काय? तथागत म्हणजे काय? थोडा ग्रंथ वाचून बुद्धाशिवाय आता जगाला पर्याय शिवाय पूर्ण जगाला पर्याय नाही. बघ सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला, सांग कोणत्या गत झाला. सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला, सांग कोणत्या गत झाला. कारण की आज तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म कोण्या सालात झाला हे महत्वाचं आहे. याला इतिहास म्हणतात, समाज प्रबोधन म्हणतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे कारण की जय भीम सर. लक्ष असू द्या. किती थोडं गाणं माझंच आहे. पहिला प्रश्न आपण टाकला त्याचंही उत्तर पाहिजे. आता हा दुसरा प्रश्न टाकत आहोत. जनतेसमोर जय भीम कोणी काढला खरं बोल. जय भीम कोणी काढला
अरे सांग त्याचे नाव हे आहे गाव असू दे हो ठाव नको खाऊ तू कारण भावने काय अगं जय भीम आहे अनमोल कारण जय भीम अनमोल आहे जय भीम हा अनमोल आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे बांधवांनो जय भीम मध्ये फार मोठी ताकद आहे पूर्ण आता पिक्चर लागलेला आहे जय भीम पूर्ण फेमस झालेला त्या नावामध्येच फेमस आहे अगं जय भीम आहे अनमोल पण जय भीम कोणी काढला खरं बोल अगं जय अष्टांगिक मार्ग 10 पारमिता 4 आरे सत्य 22 प्रतिज्ञा हे जर वाचनात आणले तरच बौद्ध धर्म आणि म्हणून अग थांब थांब बाई करू नको तू खाई ठेव भीमाचे विचार अग चौदार तळ सांग खुल केव्हा केलं या जनतेच्या समोर आणि म्हणून अगं चौदार तळ सांग खुले केव्हा केलं ह्या जनतेच्या समोर हेलो हेलो पंचरंग कार्यक्रम अंजलि भारतीनी इंग्लिश आपको 2 बार 3 बार 4 बार बताया ओके पंचरंग करेगा पंचरंगी यस यानी संविधान के वायर वो भी ये ना अच्छा वही बता रहा हूँ आपको पंचरंगी यस ओके बिल्कुल बाबा साहब के ऊपर जो संविधान दिन आपको संविधान दिन है हम गांव में रहते इस बात का आपको पता है जी आप समझ सकते हो इस बात को बिल्कुल बिल्कुल तो अभी कितनी बार 4 बार बोलने के बाद यानी पंचरंगी गाव ओके अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते तू हेलो होता है कोई बात नहीं होता है कधी कधी वायरा पर्यंत धक्का लागते संतो दादा काय लोकगीत घेऊन बसले बाबासाहेबांमध्ये आईची शपथ विसरणार ना तुम्ही कारण ही किती मोठी
जमान्याची गायिका पण खरं बोलतो. ऐसा कर वैसा कर कैसा भी कर, जोर से कर या आराम से कर, हमको कोई मतलब नहीं, लेकिन कर. नहीं तो उधर जाके ऐसा कर वैसा कर कैसा भी कर, जोर से कर या आराम से कर, सोते हुए करने को बैठे. सर बघून घ्या, वायरा विराला काही धक्का लागत असेल. त्या वायराला धमकी द्या, बाबासाहेबांचे लेकरं आता जर हाल लागला तुझा कापल्याशिवाय राहणार नाही म्हणा तुला. हा त्याला धमकी द्या, कारण आम्ही मनुवाद्याचा कापणारी अवलाद आहोत म्हणा. जे आले त्याला कापून टाकू. अरे आपल्या गावचं लय भारी, तुम्हाला माहितीये का? 2006 मध्ये खैलांची घडली. आता एक गाणं आलं ना, भालाना भरचीना खाऊ पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुम्ही सांगा, रक्तामधल्या भीमरावला काही होते का हो? काहीच नाही होत. सांगा मावशी, त्या प्रियंकाच्या हाती जर एखादा अवजार असतं ते तर मेली असती, दोघं जण तर घेऊन गेली असती. बापा माझं काम तर लयच भारी आहे. भारी आहे. माझ्या मागे जर मनुवादी 10 जण लागले ना, 10, काही नाही झालं ना, तलवार बँकेतच घेऊन फिरतो मी. काही नाही झालं ना, आईची शपथ त्या हरामखोराचं 10 जणांचं कापूनच टाकतो. जिंदगी भर नपुंसक जिंदगी जीते रहो, मंजिल भारती का नाम लेते रहो. किस्से पाला गेला. म्हणून आम्हाला आमच्या संरक्षणासाठी चाकू पाहिजे, तलवार पाहिजे, भाला पाहिजे. म्हणून नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खान. खान आहे. विनोदजी, बाईला कमी समजू नका. बिलकुल नाही. बरोबर. आता बघा, एक बाई ताडी वाजवायची राहील तर मला भाऊ पण. नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खान है. अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है. कशाला हाती घेतो वेळ्या भूमीवरच्या मातीला. कशाला हाती घेतो वेळ्या भूमीवरच्या मातीला. कशाला हाती घेतो वेळे या नारीच्या जातीला. कशाला हाती घेतो वेळे या नारीच्या जातीला. कशाला हाती घेतो वेळ्या तलवारीच्या पाठीला. अरे नार येते अखेर नराच्या साथीला, पण नारी विना जन्म नाही रे या नराच्या जातीला. नारी विना जन्म नाही या नराच्या जातीला. अरे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देते. अरे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देते. मी शब्दात सांगू शकली असती पण नाही. गाणे का जवाब गाणे से. गाणे से बरोबर की नाही. अरे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देते. तू ठेव रे ध्यानात. चांगलं चांगलं ध्यानात ठेवचा, बाकीचं फेकून देत जा. गावाच्या बाहेर काही ध्यानात नका ठेवतो. बापा मनुवाद्यासारखं वागू नका, बाबासाहेबांच्या लेकरासारखं वागा. चांगलं सोडून द्या, भल काही ठेवा, भल काही ध्यानात ठेवा. बरोबर की नाही संतोष दादा? अरे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देते. तू ठेव रे ध्यानात. यांनी काय म्हटलं, रमाईच्या माहेरचं नाव सांग. बरोबर. अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देते. ठेव रे ध्यानात. तू ठेव रे ध्यानात. अरे रमाईचा जन्म झाला. अरे रमाईचा जन्म झाला त्या वनंग गावात. Bye.
त्या बापाने मला पैदा केला. यांच्या आजीचं यांच्या बापाचं नाव समाधान इंगळे, शाहीर होते, मोठे शाहीर होते. यांच्या आजीचं नाव सांगू का? सांगा सांगा. ममता बुडी. ममता बुडी आहे काय? खरं आहे का? खरं आहे का? बघा, इसको बोलते स्टडी, इसको बोलते झाडी. आणि काय बोलले? सिद्धार्थाचं आडनाव काय आहे म्हणे? बाबा बरोबर सांगा, सिद्धार्थाचे आडनाव बरोबर. म्हणून काय म्हणायचं? आडनाव आदित्य सिद्धार्थ. अंबावळे गावात ते भीमाचे आईची शपथ. यातली एखादी पोरगी उभी केली, तिला जर विचारलं तेही सांगते एवढ्या बाबासाहेबांच्या लेखी हुशारात. खरी का खोटी गोष्ट? पण टेन्शन घेऊ नका, मी विचारत नाही तुम्हाला, कारण उत्तर द्यायला मीच काफी आहो ना. अरे भीमरमाचे नाव आहे, अरे भीमरमाचे नाव आहे साऱ्यांच्या ओटात. अरे रमाईचा जन्म झाला.
अरे खतम होऊन जाईल खतम होऊन जाईल खतम. एक शाहीराव प्रश्न मी करते उत्तर माझं देतीस का? एक शाहीराव प्रश्न मी करते सुदेश गुंडे काय एक शाहीराव प्रश्न मी करते उत्तर माझं देशील का? जर ना आलं उत्तर तर हार आपली घेशील का? हे बाबा म्हैस वाजवते दूध वगारू म्हैस वाजवते दूध वगारू घोडपळीला शिल फुटलं कलियुगाची लीला न्यारी हेल्याला दूध फुटलं कलियुगाची लीला न्यारी हेल्याला दूध फुटलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तीर्थस्थान आली पाहुणी. अरे पैशाला असते 3-5 पण मी 14 आली पाहुणी. समोर बोलते खोटा तसं नाही घेतलं. गुरु मानतो म्हणते मी गुरु. असं घ्यायचं याला एकच घेणं आवडते एकच. ह्याच नाही समजलं ना. नुसतं घेतो पण देते नुसतं घेतच आवडते त्याला. म्हणून काय म्हणायचं आहे मला येता जाता जाता येता येता जाता जाता येता येता जाता जाता येता येता जाता जाता येता पहिला जे भीम मी करे. त्यांनी काय म्हटलं पहिला जे भीम काढणाऱ्याचं नाव सांग बाई. यायला माहित आहे का नाही मला माहित नाही. बरोबर. अरे येता जाता जाता येता येता बाबासाहेबांचं लेकरू आहे. बाबासाहेबाच्या गाण्यामध्ये चंगल कलंक बाबासाहेबांच्या नावावर. रे 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 डाऊट आहे मला बाबासाहेबांचं लेकरू होऊ शकत नाही. हे बाबा अरे येता जाता जाता येता येता जाता जाता येते बाबासाहेब बंदा. अरे येता जाता जाता येता 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 येता पहिला जय भीम मी करे. जय भीम हा ये बात. पहिला जय भीम मी करे. पहिला जय भीम मी करे. पहिला जय भीम काढणारा. खरं वाटलं तर टाळ्या बेफालतू गलत याच्यावर नाही. पहिला जय भीम काढणारा. पहिला जय भीम काढणारा हरिदास बाबू येणया. कामटीचे राहणारे होते. कामटी माहित आहे तुम्हाला ड्रॅगन पॅरिस. हरिदास बाबू येनेल कामटीचे राहणारे होते ज्यांनी सर्वात पहिला
जे भी जर काढला असेल तर ते येईल बा हरिदास बाबू येईल. म्हणून मला काय म्हणायचंय, हरिदास बाबू येईल. धीरज भाऊ उत्तर बरोबर आहे का? वाह क्या बात है. बरोबर आहे म्हणजे तालियां वाजवा. क्यों कि तू मेरे साथ चल नहीं सकता. नहीं चल सकता. तू मेरे साथ चल नहीं सकता. चल नहीं सकता. गम के साचे में ढल नहीं सकता. चल नहीं सकता. तू मेरे साथ चल संतो दादा, तू मेरे साथ चल नहीं सकता, गम के साचे में ढल नहीं सकता. मैं गिरी तो समझ जाऊंगी. मैं गिरी तो समझ जाऊंगी, पर तू गिरा तो समझ नहीं सकता. किती लहान आहे, लहान आहे, लहानचा चेहरा झाला भाऊचा. म्हणून उत्तर पटलं ना, टाळ्या होऊ दे. बरोबर आहे की नाही उत्तर? हरिदास बाबू यांनी पहिला लिहून काढलेला आहे, जे कामठी तैशील कामठीचे राहणार आहे. बरोबर बरोबर की आता. हा, आणि यांचा तिसरा प्रश्न होता, अगं थांब थांब पोरी कर लोक घाई, भीमाचे विचार तेव्हा भीमाचे विचार. अगं चौदाळ तळे सांग फुले केव्हा गेले याच्या समोर. सांगा सांगा. खरं आता या प्रश्नात गुरु मानाल का? काही नसो का, आपल्याला गायक लय आवडला. काय भारी प्रश्न, भारी भारी करत जाणार, एकदम हलके करता. काय भारी अक्षर, वजनदार काय भारी, सगळं भारी जागा तुमचं. म्हणजे गाणं बजावणं आम्ही सगळं भारी आहे. गाणं बजावणं, प्रबोधन, लेखणी भारी आहे की नाही? नाही नाही, निकालच भारी आहे. सगळं भारी आहे यांचं काम. नाही आवडलं आपल्याला, यांना लय आवडलं, मलाही आवडलं. म्हणून काय म्हणायचं आहे, अरे थांब जरा पोरा तू वेळा की खुडा, थांब जरा पोरा तू वेळा की खुडा, त्याचे प्रश्नाचे उत्तर, त्याचे प्रश्नाचे उत्तर देऊन टाकू का आपण? देऊन टाकू. गोडी कोणची गोडी खाल्ली? टोंडरीनं दिली, टोंडरी. अरे थांब पोरा वेळा की खुडा, समझ जा मेरी फुलझड़ी दिवाली तो आगे है, समझ जा मेरी फुलझड़ी दिवाली तो आगे है, अभी तो पहली चोट पड़ी, रात तो पूरी बाकी है. अरे थांब पोरा वेळा की खुडा, थांब पोरा वेळा की खुडा, ते प्रश्नाचं उत्तर, प्रश्नाचं
मार्च 1927 ला क्या बात आहे. मी तुमच्याजवळ जे मगाशी सांगितलं की महारच्या सत्याग्रहाचा जेव्हा सत्याग्रहासाठी बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई गेली होती, ती वेळ होती 20 मार्च 1927. लिहून ठेवत जा. बरोबर आहे म्हणते. चला बरोबर आहे का? सांगा. बजावत आली. 20 मार्चची वेळ आहे ते महाराष्ट्रात 27 साल. काळाराम मंदिर प्रवेश कधी केला म्हणजे काळेराम मंदिरचा प्रवेश म्हणून म्हणायचं काळेराम मंदिर प्रवेश 1930 वर्ष. मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 27. डिसेंबर 1927 साली. बरोबर आहे काय जी? वा वा खरी आहे काय ती पाहना. 25 डिसेंबर 27 सालात गांधीचा आणि बाबासाहेबाचा पुणेकरात विचारलं बाबा. अरे गांधीजी उपोषणाला बसले, गांधीजी उपोषणाला बसले. अरे येरोळा जल्ला. विनोदजी, सगळे लोक म्हणतात की सर्व नेते जेलमध्ये गेले पण कधी बाबासाहेब जेलमध्ये गेले नाही. सर्व लोक म्हणतात सर्व नेते जेलमध्ये गेले पण बाबासाहेब कधी जेलमध्ये गेले. संतोष दादा मी म्हणतो बाबासाहेब एक दिवस जेलमध्ये गेले. अभ्यास आहे भाई. जीवनभर तेच तर काम केलं, दुसरं काय केलं आहे. सगळे लोक म्हणतात बाबासाहेब जेलमध्ये गेले नाही पण मी म्हणतो की एक दिवस बाबासाहेब जेलमध्ये गेले तर बाबासाहेब कैदी म्हणून नव्हे तर एका गांधी नावाचे उपोषण सोडण्यासाठी 1932 ला बाबासाहेब येरोळा जेलमध्ये गांधीचं उपोषण सोडण्यासाठी गेले. दीदी, महात्मा गांधीची पत्नी कस्तुरबा गांधी बोलत आहे. जोडीते हात मी. महात्मा गांधीची पत्नी अनेक नेत्याकडे गेली, एकही माहिताला पुढे आला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलतात जोडीते 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 हात मी पडीते तुझ्याच पाया. जोडीते जोडीते हात मी अरे पडीते तुझ्याच पाया. तेरे देसही माझ्या तू बाबा राया. हे बाबासाहेब पुढे पहिला जोडीते हात मी पडीते तुझ्याच पाया. अरे तेरे दे सही माझ्या तू बाबा भीमराया. त्याच्यासाठी बाबासाहेब जेलात गेलते. टकले की फांसी छुड़ाने के लिए. विनोद भाई, आप तुम्हारी नशेली क्यों है, रात में इतनी पीली क्यों है? सही बात क्या करो यार. अरे तुम्हारी नशेली क्यों है, रात में इतनी पीली क्यों है? कौवाला तो सच कर बैठे हैं विनोद भाई, चड्डी ढीली ढीली क्यों है? म्हणून म्हणायचा सभी लीडर गांधी जी से मिलने जेल में आते थे. विनोद जी ये बूढ़ा चेहरा है थोड़ा सा, जाने दो. अभी क्या हुआ, उन्होंने वैसे भी अपने को चट्टी पे देखा है, कोई बात नहीं, चट्टी पहन पे देखा है उन्होंने अपने को. सभी लीडर गांधी जी से जेल में मिलने जाते थे, अनशन से मौत का संदेशा पाते थे. अगर बाबा साहब पुण्यकरा पर दस्तखत नहीं करते प्रथमा तो मैं कसम गांधी जी जेल में ही मर जाते थे. गांधी जी जेल में ही मर जाते थे.
महात्मा गांधीच्या पत्नी बाबासाहेबांकडे गेले की बाबासाहेबांनी जेव्हा पुणे करारवर सिग्नेचर केली तेव्हा अक्षरशः बाबासाहेब रडले आणि बोलले की महात्मा गांधी मी माझ्या समाजाचा फार मोठं नुकसान करत आहोत, पण जर मी या पुणे करारवर सैन्य केली, तू जर मेला तर तुझा सर्व मराचा आरोप माझ्या भोड्या भाबड्या समाजावर येईल, ह्या मजबुरीने मी तुझ्या पुणे करारावर सही करतो. बाबासाहेबांकडे कस्तुरबा गेली. विषय आहे का? अरे कस्तुरबा जोले पहिला कर कहने लगी एकदा न दो. अरे मान भी जाओ. अरे कस्तुरबा जोले पहिला कर. ऐसी एक्शन कोई करेंगे नहीं हिंदुस्तान में. बांधवांनो, मी अगोदर चालेल कारण बऱ्याचशा लेडीज माझ्यासोबत मुकाबला, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा लेडीज सोबत माझे मुकाबले झाले. जिथे जिथे मी हे प्रश्नाचे काही उत्तर लिहिले होते, समाज प्रबोधनाचा मुकाबला वैचारिक मुकाबला पाहिजे, जे परिवारांना समाज प्रबोधनाची गरज आहे. आणि आज तिथे अंजली भारती खरोखर भीमाची वाघीण आहे, नागपूरची नागिन आहे आणि आजीवन राहणार आहे. मी आजपासून दिदी अंजली भारती यांनी हे प्रश्नाचे उत्तर दिले. मी आजपासून ते गुच्छ द्या, आजपासून आजच गुरु मानतो. आणि खरोखर असे गायिका झाल्या पाहिजे, नाहीतर रात्रभर म्हणतात